नमस्कार. कधी असं झालंय का की कोणतंही मोठं संकट आलेलं नाहीये, पण महिन्याच्या शेवटी पैसा जातो कुठे हेच कळत नाही? याचं उत्तर ना कदाचित आपल्याच काही छोट्या अदृश्य सवयींमध्येच लपलेलं असू शकतं. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच आर्थिक गळतीच्या छुप्या सवयींचा शोध घेणार आहोत. हा प्रश्न मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, नाही का? पगार येतो आणि जातो, पण तो नेमकं कुठे जातो याचा हिशोबच लागत नाही. म्हणजे जणू काही तो हवेतच विरून जातोय. पण खरंच तसं आहे का? चला यामागचं सत्य शोधूया. तर मग आजच्या या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत? आपला प्रवास साधारण या 4 टप्प्यांमधून होईल. सगळ्यात आधी पैसा गायब होण्याचं खरं कारण काय आहे ते समजून घेऊ. मग आपण ओळखू ती अदृश्य गळती आणि तो लपलेला खर्च. त्यानंतर भावनिक आणि सामाजिक सापळ्यांवर एक नजर टाकू आणि शेवटी या सगळ्यातून बाहेर पडून आपल्या आर्थिक आयुष्याचं नियंत्रण पुन्हा कसं मिळवायचं हे पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. बघा, आपल्याला अनेकदा काय वाटतं की आपली आर्थिक अडचण म्हणजे एकतर पगार कमी आहे किंवा आपल्याकडनं काहीतरी मोठी चूक झाली आहे. पण खरं कारण त्याहूनही साधं आणि म्हणूनच जास्त धोकादायक आहे. ते कारण म्हणजे आपल्या नकळत लागलेल्या छोट्या छोट्या सवयी. इथेच तो एक विरोधाभास आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे. एका बाजूला आपल्याला असं वाटतं की कमी उत्पन्न, वाईट नशीब किंवा एखादी मोठी चूक हे सगळं आपल्या आर्थिक समस्यांचं मूळ आहे. पण दुसऱ्या बाजूला खरं कारण काय आहे? तर त्या आहेत रोजच्या छोट्या सवयी, नकळत होणारा खर्च आणि त्यात असलेलं सातत्य. या सवयी इतक्या सामान्य असतात की त्या आपल्या नजरेतून सहज सुटतात आणि खरी गडबड ना ती नेमकी इथेच होते. आणि हेच कारण आहे की हे छोटे खर्च इतके धोकादायक आहेत. कारण ते आपल्या रोजच्या आयुष्याचा असा काही भाग बनून जातात की आपण त्यांच्यावर प्रश्न विचारायचं सुद्धा विसरून जातो. त्यांची खरी ताकद त्यांच्या आकारात नाहीये, तर ती त्यांच्या अदृश्य असण्यात आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, अदृश्य गळती. एक कल्पना करा, समजा पाण्याच्या टाकीला एक लहानसं छिद्र आहे. त्यातून थेंब थेंब पाणी गळून अख्खी टाकी रिकामी होते, बरोबर? अगदी तसंच काहीसं आपल्या पैशांचंही होतं. हे छोटे लपलेले खर्च हळूहळू जमा होऊन खूप मोठं नुकसान करतात. ही उदाहरणं बघा, कदाचित आपल्यालाही ओळखीची वाटतील. असे सबस्क्रिप्शन्स जे आपण वापरतच नाही, किंवा सोयीसाठी म्हणून ऑनलाईन ऑर्डर्सवर दिलेले डिलिव्हरी चार्जेस, रोजची बाहेरची चहा कॉफी. आता एकटे पाहिलं तर हे खर्च अगदीच किरकोळ वाटतात, नाही का? पण ते नकळतपणे जमा होतच राहतात. आता हे साधं गणित बघा. समजा रोज फक्त 30 रुपये आपण अशा अनावश्यक गोष्टींवर खर्च केले, तर वर्षाच्या शेवटी ती रक्कम किती होते? तब्बल 10,950 रुपये. आता फक्त एक विचार करा, हीच रक्कम जर आपण कुठेतरी गुंतवली असती तर? यावरून छोट्या खर्चाची ताकद किती मोठी असू शकते हे अगदी स्पष्ट होतं. आणि हे आपल्याला एका खूप महत्त्वाच्या सत्याकडे घेऊन येतं. सोय म्हणजे कन्व्हिनियन्स ही आजकाल एक महागडी सवय बनली आहे. थोडासा वेळ किंवा थोडे कष्ट वाचवण्यासाठी आपण प्रत्येक वेळी जी छोटी किंमत मोजतो ना, ती न कळतपणे आपली आर्थिक ताकद आणि आपलं स्वातंत्र्य दोन्ही हिरावून घेत असते. आता येतोय तिसरा आणि खरं सांगायचं तर अत्यंत महत्त्वाचा भाग. आपला खर्च फक्त गरजेवर अवलंबून नसतो, तो आपल्या भावनांशी आणि सामाजिक प्रतिष्ठेशी सुद्धा जोडलेला असतो. आणि हे असे सापळे आहेत ज्यात आपण खूप सहज अडकतो. हे वाक्य बघा, हे खूप काही सांगून जातं. जेव्हा आपण आपला ताण कमी करण्यासाठी किंवा आनंदात किंवा अगदी कंटाळा घालवण्यासाठी खर्च करतो, तेव्हा पैसा आपलं भविष्य घडवण्याचं साधन राहत नाही. तो फक्त आपल्या भावनांना शांत करणारा एक तात्पुरतं औषध बनून जातो. आणि या छोट्याशा समाधानासाठी आपण भविष्यातलं मोठं स्वातंत्र्य गमावून बसण्याची शक्यता असते. आता हा एक खर्चाचा छुपा प्रकार आहे. बचावात्मक खर्च किंवा डिफेन्सिव्ह स्पेंडिंग. म्हणजे काय? तर इतरांसारखं दिसण्यासाठी किंवा आपण कुठे मागे नाही आहोत हे दाखवण्यासाठी केलेला खर्च. यात लोकांना इम्प्रेस करण्याचा हेतू नसतो, तर फक्त त्यांच्या टीकेपासून किंवा त्यांच्या नजरेपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे हा खर्च आपल्या ध्येयांवरलाही तर इतरांच्या मतांवर आधारित असतो. आणि हा तर कदाचित सगळ्यात मोठा सापळा आहे. जसा आपला पगार वाढतो तसंच आपलं राहणीमानही वाढतं. नवीन गाडी, मोठं घर, महागडे कपडे, यालाच म्हणतात लाईफस्टाईल इन्फ्लेशन. आणि मग होतं काय की ती वाढलेली कमाई बचतीत जाण्याऐवजी वाढलेल्या खर्चातच विरून जाते आणि आपली आर्थिक प्रगती ती जिथल्या तिथेच थांबते. तर मग प्रश्न हा आहे की या चक्रातून बाहेर कसं पडायचं? आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. या ऑटोपायलट मोडमधनं बाहेर पडून पुन्हा नियंत्रण मिळवणं नक्कीच शक्य आहे.
आणि त्या प्रवासाची पहिली पायरी आहे जागरूकता. पण एक मिनिट, आर्थिक सवयींकडे दुर्लक्ष करणं आपल्याला धोकादायक का वाटत नाही? याचं कारण असं आहे की त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत. म्हणजे कुठला धोक्याचा अलार्म वाजत नाही. आणि म्हणूनच नंतर बघू, करू आरामात असं म्हणत आपण ते टाळत राहतो. पण हीच टाळाटाळ हळूहळू आपलं सर्वात मोठं नुकसान करत असते. बरं, तर नियंत्रण मिळवण्यासाठी हे 3 सोपे टप्पे आहेत. चला बघूया. पहिला टप्पा, जागरूकता. आपला पैसा नेमका कुठे जातोय याचा अगदी प्रामाणिकपणे आढावा घ्या. दुसरा टप्पा, प्राधान्यक्रम ठरवा. प्रत्येक खर्चाला भविष्यातील स्वातंत्र्याच्या तराजूत तोलून बघा. आणि तिसरा टप्पा, एक सिस्टीम बनवा. अशी पद्धत तयार करा की बचत करण्यासारख्या चांगल्या सवयी आपोआप घडतील आणि अनावश्यक खर्च करणं कठीण होऊन बसेल. आणि शेवटी जाता जाता फक्त एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपला पैसा, तो खरंच आपलं भविष्य आणि आपलं स्वातंत्र्य घडवतोय की फक्त आपल्या तात्पुरत्या सवयींना खतपाणी घालतोय? या एका प्रश्नाच्या प्रामाणिक उत्तरातच आपल्याला योग्य मार्ग सापडू शकतो.